महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो। या बैठकीला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले आमदार श्री प्रताप अडसडजी, आमदार राजेश वानखेडेजी, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखजी, वासुदेवराव मानकानीजी, बंडू भाऊ भुतेजी, अनिताताई तिखिले, रवींद्रजी मुंदे, रावसाहेब रोठे, ज्योतिताई पाटील, रवीजी उपाध्याय, रामदासजी निस्ताने, धीरेंद्र खेरडे, संदीपजी सोळंकी, विठ्ठलराव रावेकर, आशुतोषजी गुलाने, ॲडव्होकेट रवींद्र वानखेडे, नवीनजी वाधवानी, निकेतजी ठाकरे, पंकजजी मेटे, रणजितजी खंडाळकर, प्रणयजी राजनकर, दर्शनजी राठी, विवेकजी चौधरी, पंकजजी गायकी, या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर या बैठकीला खाली बसलेले आहेत। ज्यांनी पक्षाकरता पक्षाच्या विस्ताराकरता प्रचंड मेहनत केली असे पदाधिकारी खाली बसलेले आहेत। त्यांची नावे घेऊ शकलो नाही, त्याबद्दल त्यांनी क्षमा करावी। थोडा उशीर झाला आहे, त्यामुळं मला 4 कार्यक्रम आहे, त्यामुळं सर्वांचेच या ठिकाणी उल्लेख झाला नाही, त्याबद्दल क्षमा करावी। माननीय रविराज देशमुखजींनी, आपले आमदार प्रताप अडसडजींनी आणि माननीय अनिल बोंडेजींनी आपल्याला या बैठकीची पार्श्वभूमी सांगितली आहे। बंधू भगिनींनो, येणारी जी निवडणूक आहे धामणगाव, चांदूर रेल्वे आणि नांदगावची, या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कशा करता आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार, या सरकारकडून येणाऱ्या 55 योजना, देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार या महाराष्ट्र सरकारकडनं 48 खात्याच्या माध्यमातून नगरपालिकेतून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला जाणाऱ्या योजना आणि पालकमंत्री म्हणून मला जो अधिकार प्राप्त आहे 700 कोटी रुपयाचा, या अधिकारातनं आलेल्या 22 योजना, जवळपास 124-125 योजना या धामणगावच्या, चांदूर रेल्वेच्या, नांदगावच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी काल 30 लाख घरं दिले, त्यातले 1 लाख घरं आता आपल्याला अमरावती जिल्ह्याकरता मिळणार आहे। आता ही 1 लाख घरं कोण निर्णय घेईल तर येणारा नगराध्यक्ष यादी पाठवेल, त्यावर माननीय प्रताप अडसडांची सही होईल, त्यावर पालकमंत्री माझी सही होईल, माननीय मुख्यमंत्री सही करतील आणि मग प्रधानमंत्री योजनेतनं त्याचं घर मंजूर होईल। एक उदाहरण दिलं, अशा आता उद्या पट्टे वाटप आहे, आता पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे, महसूल म्हणून तुमच्या मालमत्तेचं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे। 7/12 आहे, पांदन रस्ता आहे, पट्टे वाटप आहे, तुमचे प्रॉपर्टी कार्ड आहे। आता या नांदगाव, खंडेश्वर आणि सर्व भागामध्ये पांदन रस्ते बांधायचे आहे। आता हे पांदन रस्ते बांधकाम करताना काल मी अंजनगाव सुरजीमध्ये बोंडेसाहेब होतो, त्या ठिकाणी लोकजागर तिथली जी एक CSR मध्ये काम करणारी संस्था आहे, काल ती मी जिल्हाधिकाऱ्याला त्यांच्याही चर्चा केली। 8 लाख रुपये पर किलोमीटर छान पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। आता आपण ठरवलं आपल्या सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आणायची आणि या योजनेतनं प्रतापभाऊंनी सांगितलेले सर्व पांदन रस्ते मजबूत करण्याचा, शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता मजबूत करण्याचा निर्णय, एकही रस्ता पुढच्या 5 वर्षात प्रतापजी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची। शेवटी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे। शेतकऱ्याच्या शेतामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी वचन दिलेली मोफत वीज शेतामध्ये असली पाहिजे।
कारण आपल्या सरकारने वचन दिलं आहे 27,000 कोटी जुने माफ करून पुढचे 5 वर्ष एकही रुपया शेतकऱ्याच्या विजेच्या बिलाचा घेणार नाही. हा जो निर्णय आपण घेतला या निर्णयाची अंमलबजावणी असेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी न्यायचं असेल तर या सर्व योजना या ठिकाणी करण्याकरता आपले लोकप्रतिनिधी लागतात. एक जिल्हा परिषदचा सदस्य, एक नगराध्यक्ष हा जो मागणी करतो त्यावर माननीय आमदार आणि आम्ही त्यावर निर्णय करतो. आणि अशीच व्यवस्था आहे शासनामध्ये. केंद्रातनं राज्यातल्या योजनांचं संपूर्ण नियोजन हे डायरेक्ट आमदार तुमच्या गावात कुठलाही नियोजन करू शकत नाही, तर जिल्हा परिषदेतून करावं लागतं. मला पालकमंत्री म्हणून निर्णय घ्यायचे असतील नगरपालिकेचं नगराध्यक्षाला विचारावं लागतं. मग आपल्यासमोर आज 3 महत्त्वाचे विषय आहेत. 125 योजनाची निवडणूक आहे आणि नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये आपला असल्यावर या 125 योजना प्रताप अडसडजीला आणायच्या आहेत. त्या योजनाचं पूर्ण त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करायचं असेल आणि आपल्या विचाराचा आपला नगराध्यक्ष असेल तर माननीय प्रताप अडसडांनी आणलेल्या संपूर्ण योजना या जशाचा तसा खाली पोहोचतील. आणि समजा एक चूक झाली, एक चुकीच्या मताने, शेवटी निवडणूक एक मताची आहे, निवडणूक एक मतावर येणार आहे. ही निवडणूक काय 2-4 लाख मताची नाही, आमदारकीसारखी खासदारकीसारखी. ही वार्डामध्ये एक मताची आहे, प्रभागामध्ये एक मताची आहे, नगराध्यक्षाची एक मताची आहे. आणि मग एक मताची निवडणूक असल्यामुळं उद्या एक मत चुकलं तर काय फरक पडेल? तर प्रताप अडसडाची आमदारकी जाणार नाही. मी जोपर्यंत मंत्री आहे तोपर्यंत, जोपर्यंत मुख्यमंत्री ठेवतील तोपर्यंत मंत्री मी आहे. डॉक्टर अनिल बोंडे जोपर्यंत खासदार आहेत आम्हाला काही फरक पडणार नाही. पण आपल्या सरकारच्या योजना समाजाच्या शेवटपर्यंत नेण्याकरता हा चुकीचा नगराध्यक्ष आला तर वांग्याचं तेल वळ्यावर, वळ्याचं तेल वांग्यावर टाकतील आणि आपल्या योजनाचा बट्ट्याबोळ करतील आणि आपल्या जनतेचा विकासाचा जो मार्ग आहे तो बंद होईल. अनन्यसाधारण महत्त्व नगराध्यक्षाच्या निवडणुकीला आहे. जेवढं महत्त्व विधानसभेला आहे तेवढं महत्त्व नगराध्यक्षाला आहे. आज बघा, प्रताप अडसडसारखा एक कार्यक्षम आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहे. मला खऱ्या अर्थानं प्रतापचं अभिनंदन करायचं आहे, ते समोर आहे म्हणून नाही, पण एक सज्जन सुशील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसोबत चांगले संबंध ठेवून मंत्रालयाचे 7 मजले दिवसभर खालीवर चढून मंत्र्यापासून कक्ष अधिकाऱ्यापर्यंत कागदपत्र फिरवून विधिमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाचा आवाज मजबूत करून आपल्या मतदारसंघाकरता अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरता, शेतकरी शेतमजुराकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता प्रत्येक योजना केंद्र सरकार राज्य सरकारची आपल्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात आली पाहिजे याकरता प्रचंड मेहनत करणारा एक सज्जन आमदार आपल्या पाठीशी उभा आहे. विकासाला 4 चाक आहे, गाडीला 4 चाक आहे. 4 चाकाशिवाय गाडी चालतं का भाई? 4 चाकाशिवाय गाडी चालतं का? एक चाक देवेंद्रजीचा आहे, एक चाक पालकमंत्री म्हणून माझा आहे, 3रं चाक प्रताप अडसडाचं आहे आणि 4थं चाक आता कुणाचं लावणार आहे? आता नगराध्यक्षाचं चाक लावलं तर इथली विकासाची गाडी 100च्या स्पीडनं जाईल. आणि कार्यकर्त्यांनी विचार केला की एक चाक काढायचा आहे गाडीचं आणि विकासच थांबवायचा आहे. 3 चाकाची गाडी चालतं का? चालतं का गाडी? नैसर्गिक नियम आहे ना हा. गाडी 4 चाकाची असावी लागेल. आणि त्यामुळं 4थं विकासाचं चाक लावण्याकरता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आपला लागेल, जिल्हा परिषदचा मेंबर आपला लागेल. बंधूंनो, आज बघा, आपल्या सरकारने ज्या ज्या गोष्टी म्हटल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा विचार आपण केला. लाडक्या बहिणीची योजना 2.5 कोटी लाडक्या बहिणी 36,000 रुपये प्रतिवर्षी देणार. शेतकऱ्याच्या विजेच्या बिलाकरता 27,000 कोटी देणार. आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा
तुमचे घरगुती जे बिल आहेत, समजावं लागेल जनतेला, घरगुती विजेचं बिल आज 8 रुपये युनिट आहे. माझ्या गावातनं कोराडीवरनं जे वीज येतं, कोळशावर तयार होणारी वीज 8 रुपये आहे. इथे आपल्या अमरावती जिल्ह्यात जो पॉवर प्लांट आहे कोळशावर, त्याची वीज 8 रुपये रेट आहे. म्हणजे 8 रुपये रेटची वीज तुमच्या घरी येतं आणि 2029 मध्ये ती 12 रुपये युनिट होणार आहे. 4 रुपयांनी रेट वाढणार आहे. प्रतिवर्षी 80 पैसे रेट वाढणार आहे. मग 2029 मध्ये आपल्या नंदगाव खंडेश्वरमध्ये, आपल्या चांदूर रेल्वेमध्ये गरीब माणसाला 12 रुपयाची रेटची वीज पोहोचेल का? परवडेल का? परवडेल का? 12 रुपयाची वीज परवडेल का? एका गरीब माणसांना 100 युनिटला 3000 रुपये इलेक्ट्रिक बिल येईल. मग माननीय देवेंद्रजींनी काय निर्णय केला बघा. एक महत्वाचं कमळाचं मत किती महत्वाचं आहे. एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे बघा. देवेंद्रजींनी आत्ता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. कोळशावरची 8 रुपयाची 12 रुपयाची वीज न घेता पुढच्या 5 वर्षामध्ये उन्हेवर तयार होणारी, सूर्यावर तयार होणारी सौर ऊर्जा तयार करून, जी सौर ऊर्जा 2 रुपये 80 पैसे रेट पडणार आहे, ती 2 रुपये 80 पैशांनी तयार होणार आहे. तुमच्या घरपर्यंत पोहोचायला ती 6 रुपयात लागेल. म्हणजे 12 रुपयाची वीज ती 6 रुपयात करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आपल्या सरकारने घेतला. आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक प्रचंड मोठं परिवर्तन या विजेच्या क्षेत्रामध्ये होणार आहे. खरं तर एक मत किती महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्या सरकारने बघा, प्रतापनी सांगितलं, आज आपलं सरकार आहे. मी पालकमंत्री आहे, प्रताप आमदार आहे, बोंडेजी खासदार बसले आहेत, राजेश बसला आहे. आज आपल्या सरकार जे आलं आहे ते 1-2 मतांना नाही आलं. महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राच्या निर्माणापासून सर्वात मोठं बहुमत आपल्याला दिलं. महाराष्ट्राच्या निर्माणापासून विधिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये 288 पैकी 237 आमदाराचं सरकार आतापर्यंत कधी या महाराष्ट्रात नाही आलं. ते देवेंद्र फडणवीसजी यांचं सरकार आहे. 237 आमदाराचं सरकार आहे. 237 आमदाराचं सरकार. 3,18,00,000 मतं भाजपा महायुतीला मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला 2,18,00,000 मतं मिळाली. किती मतांना आपलं सरकार आलं? किती मतांनी? अरे समजला का हिशोब? माझ्या बहिणी भावांनो, हिशोब समजला का? 3,18,00,000 मतानं आपलं सरकार आलं आणि काँग्रेस महाविकास आघाडीला किती मतं मिळाले? 2,18,00,000. किती मतांना आलं? आता 1 कोटी मताने आलं सरकार आपलं. तसं मतदान पुढचं 2029 पर्यंत आहे. म्हणजे प्रताप, मी आमदार आहे, मंत्री आहे, 2029. पण 1 कोटी मताचा फरक आहे. आता 1 कोटी मताचा फरक हा कमी होणार आहे का? सांगा ना तुम्ही, कमी होते का? तुमच्या चांदूर रेल्वेमध्ये कमी होणार आहे का? नांदगावमध्ये कमी होणार आहे का? काल मी वडेट्टीवारच्या गावात गेलो होतो, ब्रह्मपुरीमध्ये. बोंडेजी 5,000 कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला काँग्रेसच्या. तिथून वडेट्टीवारच्या सावलीमध्ये गेलो. राहुल बोंबावर आणि 3,000 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. तिकडनं उमरेडला आलो. उमरेडमध्ये स्वर्गीय बाबूराव झाडे 20 वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते नागपूर जिल्ह्याचे. त्यांच्या मुलांनी काल 700 कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये पार्टी प्रवेश केला. तिकडून निघालो, खाप्यामध्ये गेलो. खाप्यामध्ये सुनील केदारच्या 300 लोकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. आणि काल सकाळी राजेंद्र मुळकाचे 400 कार्यकर्ते कनानमधून भाजपमध्ये आले. आता मी यांना विचारलं, तुम्ही भाजपमध्ये कशाला येतात बाबा? सरकार आहे, 1 कोटी मतांनी सरकार निवडून आलाय. 2029 पर्यंत 237 आमदाराचं सरकार आहे म्हणून येत आहे की काय तुमच्या मनात आहे? का तिकिटा पाहिजे तुम्हाला येणाऱ्या नगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये? त्यांचं जे त्यांनी मीडियामध्ये सांगितलं ते असं सांगितलं, पेपरमध्ये सांगितलं, प्रेसवाल्याला सांगितलं, आम्ही कुठलंही तिकीट जिल्हा परिषद नगरपालिकेचं मागायला आलो नाही आहे. आम्हाला फक्त मोदीजींनी जो
2047चा विकसित भारताचा संकल्प केला. त्या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही भाजपमध्ये आलो आहे. देवेंद्र फडणवीसांच्या 2047च्या अमरावती जिल्ह्याचा विकासाचा संकल्प, विकसित महाराष्ट्राचा संकल्प, या संकल्पाला आम्हाला साथ द्यायची आहे म्हणून आम्ही भाजपमध्ये आलो आहोत. याचा अर्थ हे जे लोक आलेत हे 1 कोटीच्या वर आहे ना. अरे 1 कोटीच्या वर आहे की नाही आहे? आता मी त्याला विचारलं तुम्ही काँग्रेस का सोडताय? त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणले वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहायला तयार नाही, दोनही म्हणून सुनील केदारकडे पाहायला तयार नाही, तीनही म्हणून यशोमती ठाकूरकडे पाहायला तयार नाही, चौघही म्हणून त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जो नवीन अध्यक्ष झाला बुलढाण्याचा त्याला पाहायला तयार नाही, आणि 5ही जण मिळून राहुल गांधीला कोणी पाहायला तयार नाही. काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. काँग्रेस डुबतं जहाज आहे. काय म्हटलं मी? काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबत्या जहाजात बसला. आणि मग 2029ला जरी आपलं सरकार, निवडणुका होतील, पण आपल्याला जे बहुमत मिळालं आहे त्या बहुमताला पुन्हा पुढे नेण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय. देवेंद्र फडणवीस सरकार 2047चा महाराष्ट्र कसा असावा याचा व्हिजन तयार करून काम करत आहे. मग 2047चं व्हिजन देवेंद्रजींनी तयार केलं असेल तर आपलं सरकार 2029 पर्यंत नाही तर 2047 पर्यंत आपलं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे. 2047 पर्यंत किती राहणार आहे? 2047 पर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार राहणार आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही? जोरात सांगा ना. थकले का तुम्ही? व्यवस्था आहे. आणि मग प्रताप अडसड सारखा एक सज्जन आमदार आपल्या पाठीची आहे तर मी थोडी परमनंट पालकमंत्री राहणार आहे. कोणतं येणारच आहे नवीन. इथेही एकाहून एक चांगले कार्यनेते या ठिकाणी आहे. अमरावतीत कोणी मंत्री झाला नाही म्हणून मला पालकमंत्री दिलाय. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता सत्तेचं साधन वापरायचं आहे. सत्ताही साध्य नाही आहे. प्रताप अडसडला आमदार व्हायचे काही साध्य नाही आहे. बावनकुळेला मंत्री व्हायचे साध्य नाही आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, मोदीचं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता साधन आहे. या आमच्या पेनाची ताकद आहे ना, ही समाजाच्या शेवटच्या माणसाकरता. आणि म्हणून बघा, त्या दिवशी प्रताप अडसड आले, बोंडेजी तुम्ही आले, रात्री 1 वाजेपर्यंत आपण चर्चा केली. सकाळी प्रताप अडसड आणि मी मंत्रालयात गेलो. अमरावतीमध्ये पहिला हा नियम लागू झाला नाही. अतिवृष्टी चक्रीवादळ झालं तरच नुकसान भरपाई शेतकऱ्याला देता येतं, हा नियम आहे एनडीआरएफ एचडीआरएफचा. पण प्रताप अडसड आणि सर्व आमदार असे गड्यावर येऊन बसले माझ्या, फक्त माझा गळा दाबाचे राहिले. हे महाराज राजेश वानखेडे एक तर पहिले दष्टपुष्ट आहे, हे सर्व आले, अनिल बोंडेजी सर्व आले, आणि ते आहे यावलकर, पुन्हा तिकडून रवी राणा आहे, तिकडून आपले केवलराम काळे आहे, तिकडून आपले ते प्रवीण तायडेचं पुन्हा खतरनाक आहे. यावेळी अमरावती जिल्ह्यानं तर पूर्ण जोरात काम केलं आहे. हे सर्व आले रविराज, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या अमरावती जिल्हा चक्रीवादळात जरी नाही आहे तरी तुम्ही आमच्यासोबत मंत्रालयात चला, आणि आमचा जिल्हा सतत पडणाऱ्या पावसामुळं आमच्या जिल्ह्याचं पीक पाणी गेलं, सोयाबीन गेली, कापूस गेला, सारं गेलं. सततच्या पावसानुसार कधीच निर्णय होत नाही, पण आपलं सरकार आहे. काय आहे का वाक्य वापरलं मी? आपलं सरकार आहे. म्हणून रात्री 1 वाजता आपल्या पालकमंत्र्याकडे बसून यांनी सही घेतली. आपलं सरकार आहे म्हणून दुसऱ्या दिवशी 11 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी सही केली. माननीय देवेंद्र फडणवीसची सही झाल्याबरोबर मुख्य सचिव आणि खालच्या लोकांनी पटापट 1100 कोटी रुपये अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्याकरता
आता हे काँग्रेसचं सरकार असतं तर काय झालं असतं? ज्या दिवशी आपण मतदान मागतो आणि मतदान घेतो ना, तो दिवस किती महत्वाचा असतो. कुणाला तरी मत द्यायचं आहे, कुणीतरी निवडून येणार आहे, पण एक कमळाचं मत विकासाचं आहे, एक कमळाचं मत शेतकऱ्याच्या, समाजाच्या, गरीब माणसाच्या कल्याणाचं आहे. एक प्रताप अडसळाचं मत, एक अनिल बोंडेंचं मत किती महत्वाचं आहे. तर 1100 कोटीचा निर्णय होऊ शकतो. 700 कोटी रुपयाच्या डीपीसीच्या माध्यमातून पालकमंत्र्याला वाटप करता येतं. आज आपलं सरकार नसतं तर आपला पालकमंत्री इकडे येऊन बसला नसता, आपला आमदार इकडे येऊन बसला नसता. दर्यापूरवाले बिचारे आमदार नसल्यामुळे त्रस्त आहेत. अंजनगाव सुरजी दर्यापूरवाले. खरं तर आपलं सरकार, अरे सांगा ना भाई, जोरान सांगा बरं, आपलं सरकार आणि आपली पार्टी. म्हणून प्रतापनी काय सांगितलं, पार्टी आपली आई आहे. आईशी विश्वासघात कोणी करतं का? अशा कितीतरी आमदारके येतील, किती आमदारके जातील, कोणी नगरसेवक होईल की नाही होईल याची चिंता कधीच करायची नसतं. आपलं ध्येय काय? आपलं ध्येय आहे की देवेंद्र फडणवीसजी, मोदीच्या सरकारच्या योजना गरीब माणसाला मिळाल्या पाहिजे. आपलं ध्येय हे नाही का मी नाही तर माझी पत्नी नगराध्यक्ष झाली पाहिजे, हे ध्येय आहे का आपलं? मी नाही तर माझी पत्नी, नाही तर माझ्या नातेवाईक कोणतरी नगराध्यक्ष झाला पाहिजे, हे ध्येय आहे का आपलं? आपलं ध्येय आहे देव देश धर्म कार्यकर्ता. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकदीने आपला विजय मिळवला पाहिजे, हे आपलं लक्षण आहे, हे आपलं त्या ठिकाणी ध्येय आहे. या ध्येयाकरता आपल्याला काम करायचं आहे. मग या ध्येयाकरता काम करायचं असेल तर आजपासनं इथनं गेल्यानंतर आज बघा, एक कमळाची बटन किती महत्वाची असते. आपण लोकसभेमध्ये पराभव झाला ना पराभव आपला 19,000 मतांनी लोकसभेमध्ये आपला पराभव झाला. नवनीत राणा निवडणूक हरल्या. नवनीत राणाचं काही बिघडलं नाही, पण या लोकसभेचं नुकसान झालं की नाही झालं? झालं की नाही झालं ताई बहिणी, झालं का नाही? नवनीत राणा होत्या तर लोकसभेमध्ये अनिल बोंडेसोबत बसून माननीय पंतप्रधान मोदीजीकडे जाऊन आपल्या अमरावती जिल्ह्याकरता काही ना काही करत होत्या की नाही? अरे भाई, करत होत्या की नाही होत्या? अरे वर्धा राव इकडे कोणतेही राव, वर्धाचं झालं का? रामदास तळसी हारले ना, जिंकले थोडी, दोघंही गेले. नवनीत राणे हरले आणि रामदास तळसी हारले. फायदा कोणाचा झाला? कोण निवडून आला? तो काळे. कोणाला? अमर काळे. मला नाव याचं लोकही विसरले नावाचं. काही फायदा झाला का? अमर काळे निवडून आले, काही फायदा झाला का? नवनीत राणा हरल्याने काही फायदा झाला का? अरे बाबा, रामदास तळसजी, नवनीत राणा दोनही जर मोदीच्या बाजूला बसले असते दिल्लीमध्ये तर आपल्या दिल्लीला खऱ्या अर्थाने ज्या योजना आहे त्या आणण्याकरता अधिक काम झालं असतं. आता अमर काळे आणि इकडं तो बानखेड जाते का? मोदीजीकडे जाते का? एक मत 2200 बूथवर जर 10 मतं घेतली असते, 2200 बूथवर 10 मतं घेतली असते तर नवनीत राणा अमरावतीमध्ये निवडून आल्या असत्या आणि तळस वर्ध्यावरून निवडून आले असते. दोनही खासदार मोदीजीकडे गेले असते आणि मोदीजीच्या विकसित भारताच्या, वर्ध्याच्या विकासाकरता, अमरावतीच्या विकासाकरता प्रचंड ताकद लावली असती. काय बिघडलं? बिघडलं की नाही? मोदीजी प्रधानमंत्री झाले की नाही झाले? काँग्रेसने खोटारडेपणा केलाच होता ना. काय म्हटलं होतं काँग्रेस पार्टीने? आमचा खासदार निवडून द्या अमर काळेला, आमचा खासदार बळवंत वानखेडेला निवडून द्या, आम्ही 8,000 रुपये बहिणींना खटाखट देऊ. आले का खटाखट? आले का खटाखट? बंधू भगिनींनो, आपला माणूस आहे. आज जर दोन्ही खासदार इकडे बसले असते, अमर त्या ठिकाणी रामदास तळस नसते आले का इकडे खासदार म्हणून? असे ते येतील, ते कार्यकर्ता म्हणून खासदार म्हणून आले असते. एक चूक झाली, 10 मतं कमी पडली बूथवर. 10 मताचा फरक पडला आहे बूथवर. आणि 10 मतं घेण्याची क्षमता नव्हती का आपली? तुमची 10 मतं वाढवण्याची क्षमता नाही का बूथवर? काय झालं चांदूर रेल्वे राज? जोराने का बोलत नाही तुम्ही? एवढा जोरून मी आलो सकाळी उठून. काल मी 5
मेळावे घेतले. आज आज पुन्हा आलो. परवा अमरावतीमध्ये होतो. आपलं सरकार, जोरात सांगा, आपलं सरकार, आपला आमदार, आपला खासदार, आपला जिल्हा परिषद मेंबर, आपला नगराध्यक्ष. म्हणून चूक करायची. तुमची एक चूक खऱ्या अर्थाने विकासाला. आज बघा, एक कमळाचं मत मोदीचं. काँग्रेसने खोटारडेपणा केला. संविधान बदलणार आहे मोदीजी. खोटं बोलले का नाही? खोटं. मोदीजी आले ते SC STचं आरक्षण काढून टाकणार आहे. खोटं बोलले की नाही? बंधू भगिनींनो, आज बघा, मोदीजी आले. या दीपावलीमध्ये 6 लाख कोटी रुपयाची खरेदी झाली. किती रुपयाची? 6 लाख कोटी रुपयाची खरेदी विक्री झाली या दीपावलीमध्ये. लोकांना विचारलं कारण काय? मी त्या बाजारपेठेत गेलो होतो फटाके आणायला आपल्या पोरासोबत. आपले लहान लहान बाळकं घेऊन, नातू घेऊन गेलो. यावेळी मागच्या दिवाळीपेक्षा डबल गर्दी होती. एका गरीब शेतकऱ्याला विचारलं, ते म्हणले यावेळी आम्ही जे मार्केटमध्ये आलो ते मोदीजींनी जे आपल्याला, म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्तींना, सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्ती शेतकऱ्यांना झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू लागतात, वाक्य काय वापरलं? मध्यमवर्गीय गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तीला झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या वस्तूवर 27% रेट कमी करण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलं. 27% टॅक्स हटवून टाकलं. 27% टॅक्स हटलं की नाही हटलं? अरे हटलं की नाही? मग 27% टॅक्स कोणी हटवतं का? म्हणून म्हटलं आपलं सरकार. आणि मग आपलं सरकार आहे तर आपला नगराध्यक्ष आपला निवडून आणावं लागेल. प्रतापने सांगितलेली गोष्ट खरी आहे. मी निर्णय घेतलेला. प्रताप, तू निर्णय घेतला का माहीत नाही. नेत्याच्या निवडणुकीमध्ये कोणी गडबड केली, नेत्यांच्या, म्हणजे प्रताप सोबत, माझ्यासोबत, रामदास तळस सोबत, त्या ठिकाणी नवनीत राणाच्या निवडणुकीमध्ये काही गडबड झाली असेल, आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने काम केलं नसेल तर आम्ही विसरून गेलो. नेत्याच्या निवडणुकीत एखादी गडबड झाली तर नेता कसाही आपला, बरोबर आहे ना? आणि कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानंतर कार्यकर्त्यासोबत जर तुम्ही त्याची पाळापाळी केली, एका वेळी एका पदावर एकच माणूस जाणार आहे, एका वेळी एका पदावर एकच बसणार आहे ना. 2 नगराध्यक्ष करता येते का? एका वार्डात 2 नगरसेवक करता येते का? एका वेळी एका पदावर. ज्याला सर्वेच्या आधारावर तिकीट मिळणार आहे. आता नाही प्रतापनी झालं, माझे एकमत झालं. यावेळी ना प्रताप काही बोलणार, ना मी काही बोलणार, ना बोंडेजी काही बोलणार, रविराज काही बोलणार नाही, काही नाही. आम्ही या ठिकाणी ज्या तिकीट वाटप करणार आहे, सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या इमानदारीने ज्यांचं जनतेने नाव घेतलं, जनतेच्या मनात जो उमेदवार असेल त्याला तिकीट मिळणार आहे. त्यामुळं तिकिटाचा प्रश्न नाही आहे. प्रताप अडसरच्या मागे रोज फिरले, भाऊ कसं का, काही होणार नाही. प्रताप काही करू शकणार नाही, माझ्याकडे काही नाही. जनतेला काय वाटतं? जनतेला हे वाटलं पाहिजे की हा जो निवडून आलेला प्रतिनिधी आहे, झोपत उठल्यापासून झोपतपर्यंत पुढचे 5 वर्ष 1800 दिवस जनता जेव्हा मतदान टाकतं विश्वास करतं. जेव्हा जनतेचे मतं आपण घेतो ते कर्ज आहे आपल्यावर. जनतेला वाटलं पाहिजे की झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये, सुखदुःखामध्ये, रात्री बेरात्री अपरात्री माझ्या घरात काही झालं तर हा व्यक्ती माझ्या कामात आला पाहिजे. त्याला जनता मतदान करतं. तर मतदान असंच करते की नाही? लोक निवडून देतात ना, विश्वासात निवडून देतात. आणि मग जनतेला वाटलं की याला तिकीट द्या, त्याला तिकीट देण्यासाठी आम्ही निर्णय केला आहे. सर्वेच्या आधारावर तिकीट होणार आहे, त्याची काळजी करू नका तिकीटची तुम्ही. पण माझा मूळ मुद्दा काय आहे? एकाही कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानंतर त्याच्यासोबत पाळापाळी करायची नाही. कार्यकर्ता जो लढतो कमळावर, तो कार्यकर्ता आपली प्रतिष्ठा, आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपली आर्थिक परिस्थिती, घरदार गहाण ठेवून बिचाराकडे पैसे राहत नाही, तो काहीतरी उधार घेतो, कुठून तरी आणतो, कस तरी लढतो आपला कार्यकर्ता. जेव्हा कार्यकर्त्याची इज्जत, पक्षाची इज्जत पणाला लागली तेव्हा आपला मोठा कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता त्याला पाळापाळी करतं आणि त्याला निवडणुकीमध्ये हरवण्याकरता प्रयत्न करतात.
मी तुम्हाला सांगतो, असं करू नका. तुम्ही एक दिवसाची दुश्मनी काढण्याचा प्रयत्न कराल, पुढचे 5 वर्ष त्या जनतेचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. पुढचे 5 वर्ष लोकांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रताप अडसरनं मांडलेली बरोबर आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कुणीही गडबड करायची. मी तुम्हाला का बोलवलं आज? मला काय गरज होती आजचा बैठक घ्यायची? ही बैठक आहे, मेळावा होईल 10,000 लोकांचा. मी का बैठक बोलू? एवढ्या छोट्या बैठकीला मी का आलो? मला काही काम नाही का? पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून, बोंडेजी खासदार म्हणून या बैठकीला का आलो? छोट्या बैठकीला. आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला निवडणूक कशा करता लढायची आहे. आधी हे लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीने काय होणार आहे. आधी हे लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीचे परिणाम काय आहेत. आधी हे लक्षात घेतलं पाहिजे या निवडणुकीमुळे गरीब माणसाचं काय नुकसान होणार आहे. 100 योजनाची निवडणूक आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यांनी कुणालाही तिकीट मिळेल, तो कार्यकर्तीला निवडून आणण्याकरता रात्रंदिवस एक करायचा आहे. हा संकल्प घेण्याकरता आपल्याला या ठिकाणी बोलवलाय. कुठल्याही मनात नाराजी न ठेवता. खरं आहे, प्रतापनी सांगितलेलं, 2019ला मी 3 जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, भंडारा, वर्धा, नागपूर. मला सांगितलं पार्टीने, तुम्ही पक्षाचं काम करा, तिकीट नाही देत. हे 5 वर्ष पार्टीचं काम केलं, पक्षाचा अध्यक्ष राहिलो, महाराष्ट्रभर फिरलो. आज तुमच्यासमोर पुन्हा मंत्री म्हणून उभा आहे. खरं तर पक्षासोबत इमानदारीनं राहिल्यानंतर पक्ष हा तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे, ज्याला ज्याला कमळ चिन्हाची महायुतीची तिकीट मिळेल त्या प्रत्येक कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता आज आम्ही संकल्पित होतो आहे, असा या बैठकीचा अर्थ आहे. समजला का अर्थ बैठकीचा? अरे भाई, समजला का नाही? मग मला या बैठकीत या संकल्पाला कोण कोण साथ देईल त्याचे हात वर करून पाहिजे. मी कोणत्याही निवडणुकीमध्ये, या निवडणुकीमध्ये जो उमेदवार असेल त्याला 100% मताने मी विजय करील. 51% मतं घेऊन विजय करील. जसं देवेंद्र फडणवीस सरकार 51% मतांनी निवडून आलं, आपला नगरपालिकेचा नगराध्यक्ष 51% मतांनी निवडून आणेल. हा संकल्प आपण दोन्ही हात वर करू. संकल्प करायचा संकल्प. चला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं आभार प्रदर्शन अजय भाऊ हजारे